नाशिकमधील बाफना ज्वेलर्सकडून TJSB बँकेची 38 कोटींची फसवणूक, मुख्य संचालक अटकेत. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक शहरातील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्सने TJSB सहकारी बँकेची तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 59 कोटी रुपयांच्या सोने, चांदी व हिऱ्यांच्या बनावट साठ्यांचे विवरण सादर करून बँकेतून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मुख्य संचालक निलेश सुभाष बाफना यांना अटक केली असून सुभाष बाफना, नम्रता बाफना, प्रभावती बाफना तसेच जामीनदार कांतीलाल बाफना व सरला बाफना यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2025 पासून कर्जावरील व्याज भरणे बंद झाल्याने खाते NPA घोषित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर 3 जून 2026 रोजी दुकानाची तपासणी केली असता दाखविल्याप्रमाणे 59 कोटींचा साठा आढळला नाही. केवळ 25 कोटी 19 लाख रुपयांचे चांदीचे दागिने सापडल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे करत आहेत. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.